खूप क्रुशियल आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नॉमिनेशन भरपूर होते, पण ज्याने हा मॅच जिंकवला तोच खेळाडू ठरला या मॅचचा हिरो. अनिकेत इज अ मॅन ऑफ द मॅच. त्यापूर्वी ॲडव्होकेट कैलास पाटील साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती घेणार आहोत. मी ॲडव्होकेट कैलास पाटील साहेबांना विनंती करतो, सर आपण पुढे यावं. आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय जगदीश दादांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. एक गोड असं व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर ॲडव्होकेट कैलास पाटील साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि सन्मानित केले जात आहेत. ॲडव्होकेट कैलास पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय. समाजसेवक दत्तात्रय पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. लगेचच आपण दत्तात्रय पाटील साहेबांचा सन्मान करूयात. मी समाजसेवक दत्तात्रय पाटील साहेबांना विनंती करतो, सर आपण पुढे यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्हाला सहकार्य लाभलं. त्यामधील व्यक्तिमत्व आहेत दत्तात्रय पाटील साहेब आणि दत्तात्रय पाटील साहेबांचा सन्मान या मुख्य आमच्या मंचावरती केला जातो. टाळ्यांच्या गजरामध्ये दत्तात्रय पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. थँक्यू सो मच. दत्तात्रय पाटील साहेब आपल्या मनापासून आभार असणार आहेत. आणि मनोबमाचा पुरस्कार मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी करणारा अनिकेत आहे. अनिकेतांना मनोबमाचा पुरस्कार आपण देऊयात. मी ॲडव्होकेट कैलास पाटील साहेबांना विनंती करेन, अनिकेत वरती या. ॲडव्होकेट कैलास पाटील साहेब यांच्यासोबत आपण पाहिलं तर अनिकेतांना दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. अनिकेतच्या चेहऱ्यावरती ती गोड स्माईल आहेत, कारण मॅच त्याने जिंकलेला आहे. अनिकेत कॉंग्रॅच्युलेशन. आपल्याकडे वेळ नाही तर तुझा इंटरव्ह्यू घेतला असता, कारण की मॅच सुरू होतोय. त्यामुळे जाऊयात मैदानाच्या दिशेने. पहिलाच बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जिथे मिळतात 4 धावा. चौकार. थँक्यू. आणखीन एक स्ट्रोक मैदानावरती खेळलाय समोर. ओ नो 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 नो. झेल 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 सुटलाय मैदानाच्या आतमध्ये. आता हा झेल सुटलाय. काय घडलाय मैदानावरती आणि या जेलचं रूपांतर मैदानावरती धावेमध्ये घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी घडलंय काय तर रनआउटच्या माध्यमातून विकेट आलं. येस डेफिनेटली रनआउटच्या माध्यमातून विकेट आलेत. भूषण मैदानाच्या बाहेर गॉन. डीजे थांबवतो 1 मिनिट, कारण की हा बॉल पहा कशा प्रकारे होता. कॅचची संधी होती, कॅच हातातून सुटला होता. त्याच्यानंतर पुन्हा संधी मिळाली आणि तिथे धावण्याचा प्रयत्न. भूषण एका बाजूला, दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर बॅट्समन सुमित लगेच कॉल दिला होता. ते धावच सुटले होते. भूषणने सांगितलं थांब बाबा, पण थांबण्याची गरज होती. तिथे विकेट आलेले आहेत. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. रिकी फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय. आणखीन एक विकेट जाऊ शकते. कॅच 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 मैदानावरती घेतलाय कॅच. आधी विकेट गेली सुमित यांची, आधी विकेट गेली आपण भूषण यांची. आता विकेट मैदानावरती आलाय सुमित यांची. सुमित मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. या मॅच मध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता फ्रेंड्स 11 यांनी. आणि फ्रेंड्स 11ची स्थिती सध्या पाहिली तर 5ला 2 विकेट त्यांचे गमावण्यात आलेले आहेत. पुढचा मॅच होईल 2020 ग्रुप आणि वालके स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे कर्णधार चला आपण टॉस साठी रेडी राहायचं. 2020 ग्रुप आणि वालके स्पोर्ट्स दोघांनाही विनंती आहेत, दोन्ही टीमचं कर्णधार आपण टॉस साठी लवकरात लवकर पोहोचायचे आहेत. मॅच क्रमांक 16 त्याचा केला जाईल टॉस. 3 बॉलचा खेळ संपला. धावा फलकावरती 5, 2 गडी बाद.
अजिंक्य मैदानावरती आलात. अजिंक्यच्या बॅटमधून स्ट्रोक तर खूप चांगला खेळला. बॉल चालला डीप मध्ये. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. फिल्डिंग चांगली झालाय. एक रन मात्र घेण्याचा प्रयत्न मैदानावरती झालेला आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. धावचीची संधी. विनंती असेल आदरणीय अनिल पाटील साहेब आपण मुख्य मंचावरती यावं. आदरणीय कैलास पाटील साहेब, आदरणीय रमेश बोवड साहेब आणि आदरणीय विवेक पाटील साहेब यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं स्वागत असणार आहेत. त्यानंतर माजी नगरसेवक आदरणीय केशव पाटील साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर बॉल सखे संपला मैदानावरती 4 रन झाला 7. गोलंदाज चंद्रकांत 40 प्लसचे खेळाडू, वय वर्ष 55. आणखीन एक बॉल हवेमध्ये झेलो. प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला. हा कॅच होऊ शकला असा, परंतु प्रयत्न काय केले होते. झेप घेण्याचा प्रयत्न मैदानावरती पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहेत. गौरव आम्हाला दाखवतायत. लोअर फुलटच बॉल हाताळला होता, त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी कॅच घेण्याचा डाईव्ह लगावली होती, पण शेवटच्या मोमेंटला संदीप यांच्या हातामधून झेल निसटलाय. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे खेळाडू आहेत. पुढचा बॉल थोडा वेगाने टाकला, जोरकस टाकलाय बॉल. पुन्हा तिथे मात्र बॉलला खेळण्याचा प्रयत्न केलाय. पॉइंट मधले खेळाडू मात्र चेंडूवरती येत आहेत. एक सिंगल मिळत असताना पाहायला मिळत आहेत. एक षटकाचा खेळ संपलाय. रन झाला 10. चंद्रकांत दळवी वय वर्ष 55 चे हे खेळाडू आहेत, पण अजून फिटनेस जर पाहिला ना तर तुम्हाला लाजवेल असा फिटनेस त्यांचा आहे. 25 ते 30 वर्षाचे खेळाडू वाटत आहेत असा फिटनेस त्यांचा पाहायला मिळालेला आहे. एक ओव्हरचा खेळ संपलाय. रन झालेत 10. लेदरचे खेळाडू आहेत. लेदर क्रिकेट मात्र आपण पाहिलं तर या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं. ते लेदरचे खेळाडू सोमनाथ मैदानावरती येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल सोमनाथ यांचा. ही महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि काल सोमनाथ यांचं ज्यावेळी आम्ही वक्तव्य घेतलं त्यावेळी त्याने असं एक गोष्ट म्हटली होती. आपण चर्चा त्या गोष्टीची करणार आहोत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून विकेट आलेत. फलंदाज मैदानाच्या बाहेर. असताना पाहायला मिळाली. धवधफलकावरती 11. सध्या विशाल पाटील खुश चेहऱ्यावर स्माईल आहेत, कारण की 3 पैकी 3 सलग मॅचेस त्यांनी जिंकलेल्या आहेत. 1.1 खेळ संपला. 11 धावा 3 गडी बाद. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अमित मैदानावरती आलेले आहेत. चर्चा अमित यांच्या नावाची असणार आहेत. अमित कशा प्रकारे आज इनिंग खेळणार हे महत्वाचं असणार आहेत. षटकातील दुसरा बॉल सोमनाथ. ओ थोडा वेगवान बॉल होता, लवकर खेळले होता स्ट्रोक. एक सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जात असताना पाहायला मिळतात. एकूण धावा धावफलकावरती 12. 3 गडी बाद. 1.2 चेंडू आतापर्यंत फेकण्यात आलेले आहेत. सोमनाथ यांना पण मैदानावरती पाहतायत. पुढचा बॉल पुन्हा सोमनाथ तयार. उलटच बॉल समोर आढळल्यात. लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट आलाय. अमित पाटील मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळत आहेत. लेग बिफोर आउट.
तर अक्षय दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 12 धावा 4 गडी बाद 1.3 चेंडू आतापर्यंत खेळ समाप्त झालेले आहेत. अजूनही 3 बॉल मैदानावरती बाकी असणार आहेत. पुढचा बॉल ओद विकेट. चांगला बॉल पुण्यात पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची संगत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. डॉट बॉल येत आहेत. धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूला 2020 ग्रुप वर्सेस वालके स्पोर्ट्स. या दोन संघादरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण दाखल व्हायचे आहेत. एका बाजूला अमरजी दळवी यांचा संघ 2020 ग्रुप, तर दुसऱ्या बाजूला निलेशजी वालके यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल वालके स्पोर्ट्स. याच्यामध्ये लढत आपण पाहणार आहात. आणखीन एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव फेकण्यात आलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी सध्या मैदानावरती करण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी असणार आहेत. रन झाल्यात 12 धावा. फ्रेंड्स 11 या संघाच्या त्यांची शेवटची मॅच आहे या खास करून स्टेज मधली. त्यामुळे प्रयत्न करतायत. टॉस जिंकून प्रयत्न केला होता की जास्तीत जास्त रन बनवू, पण कालावधीमध्ये विकेट त्यांचे गमावण्यात आले. आणखीन एक स्ट्रोक मात्र खेळायचा प्रयत्न. बॉल चला ऑन साइडला काढू. त्या ठिकाणी तैनात बॉलला अडवलेत. फिल्डिंग चांगली केलं. एकाला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु वेगाने क्विकली थ्रो केला गेलात. पंचांकडे दाद मागितले. पंचाने सांगितलं, थर्ड अंपायर रेफर केलेत. आता तिसरे पंच बिझी होणार आहेत. डिसिजन नाव पेंडिंग. NOT OUT नॉट आउट. बॅट्समॅन सेफ आहेत. कारण की पण एक विनंती असेल आयोजकांना, ती जी लाईन आहे ती लाईन या मॅच नंतर आपण लाईन थोडंसं आखून घ्या, जेणेकरून जी बॅट आहे ती स्लाइस होताना ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या बरोबर पंच देखील देऊ शकतात. 50-50 वाल्या मामल्यामध्ये थोडा जवळपास होता. म्हणजे पाहिलं तर बॅट जी आहे ती बॅट स्लाइस झाली होती. आणि धावा झालेल्या स्कोर कार्डवरती आपण धावा पाहिलं तर 14 धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. रन झाला 14. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केला, वारंवार पाहण्याचा प्रयत्न केला आणि क्लिअर अँड क्लीन नेटवर्क सध्या दाखवण्याचा प्रयत्न आमचे गौरव करतायत. गौरव पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम 6 स्पोर्ट्सची आपल्याला टीम पाहायला मिळत आहेत. दोन्ही आमचे कॅमेरामॅन चांगलं वर्क करतात सध्याच्या घडीला. तिसरं षटक मैदानावरती फेकण्यासाठी गोलंदाज तयार होत आहेत. कपिल. पहिला बॉल कपिल यांचा. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल खेळला गेला. अजिंक्यच्या बॅटमधून फटका तर सजवलाय. एक घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा आहे. दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. सुरू असेल मॅच फ्रेंड्स 11 वर्सेस आदिती 11. एका बाजूला सुमित पाटील, दुसऱ्या बाजूला विचार केला दिनेश गायकवाड यांचा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर धावा घेण्यात आल्यात मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. फलकावरती 16 धावा 4 गडी बाद. 1 शॉट. पुढचा बॉल पुण्यात समोर खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर एक्झिक्युशन केलंय. बॉल मात्र आपण पाहिलं तर खेळून काढल्यात. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेचा कॉल द्यायचा. ओ डायरेक्ट हिट झालाय. पुन्हा पंचाने कॉल केला तिसऱ्या पंचांकडे. आणखीन एक क्रुशियल स्टेज आहेत. धावा तर पूर्ण केल्या जातील का? 2 धावेचा प्रयत्न देण्यात आलाय. आता तिसरे पंच या ठिकाणी बिझी होतात. पुन्हा एकदा नाव डिसिजन पेंडिंग. माझे नगरसेवक आदरणीय वैभव पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. त्यांच्या जोडीला त्यांचे बंधू समाजसेवक श्री विशाल पाटील साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. स्वागत असेल. आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर
वैभव पाटील साहेब माझे नगरसेवक म्हणून आपण ज्यांना पाहिलं ते सध्या आपल्या मुख्य मंचावरती येतात. साहेब आपलं स्वागत. आदरणीय विजय पाटील साहेबांचं आगमन होतं सर पाहायला मिळतात. मी विजय पाटील साहेबांना विनंती करतो सर आपण मंचावरती या. आपलंही स्वागत. OUT अट डायरेक्ट हिट नेहमी क्रुशल असतो आणि चंद्रकांत दादा यांनी बरोबर फेकलेला बॉल डायरेक्ट हिट थोडंसं क्रुशल जवळपास लाईनच्या काही जवळपास भाग राहिला होता आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर हा विकेट आलाय मैदानावरती रनआउटच्या माध्यमातून गॉन. वालके साहेब आपणास विनंती आपण देखील मंचावरती यावं. समाजसेवक म्हणून आपण ज्यांना पाहिलेलं आहे. दिवेश नवीन खेळाडू मैदानावरती आलेले आहेत. ओ पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न शॉट फाईन लेगला एक सुंदर कॅच मैदानावरती घेण्यात आलेला आहे. निनाद यांच्या माध्यमातून आणखीन एक विकेट येत असताना पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती आहे 16 विकेट गमावले 6 मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. बॅटर आपण पाहिलं तर अजिंक्य मैदानाच्या बाहेर आलेले आहेत. अजिंक्य यांची कॅच मात्र पाठीमागे घेतलायत ती खेळाडू आपण पाहिलं तर निनाद यांनी बाद. हवेमध्ये खेळलाय आणखीन एक विकेट जाऊ शकते. ओ कॅच सुटलाय. फरक तितका नाही पडणार परंतु बाकीच्यांना सांगितलं बाबा कॅच घ्यायची गरज आहे. अशा श्रेणी एक धावे तर एका धावेने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती आदरणीय कॅजेटन डिसोजा साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळतात. समाजसेवक आहेत आणि कॅजेटन डिसोजा साहेब आपलं स्वागत असणार आहे. रन घेण्याचा प्रयत्न मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळालात आणि तिथे आपण पाहिलं तर खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असणार दुसऱ्या धावेसाठी रनआउटच्या माध्यमातून विकेट आलेत. विशाल पाटील साहेब आणि वैभव पाटील साहेबांच्या सोबत आपण टॉस करूयात. अठराला 7 विकेट. चला आपण टॉस करूयात. आपले सन्माननीय अतिथी आहेत त्या ठिकाणी माजी नगरसेवक. शेवटचा बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. हर्ष मैदानावरती आलेले आहेत. एक शेवटचा बॉल होऊ द्यात त्यानंतर टॉस करूयात. ओ फटका पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न चेंडू मात्र निघून जातोय. वैभव पाटील साहेब थोडं 2 मिनिटं थांबा. कॅमेरा तुमच्यावरती येईल फक्त 2 मिनिटं थांबा. डबलला प्रयत्न करण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येतं सर पाहायला मिळतं धावसंख्या धावफलकावरती 19 धावा झालेल्या आहेत. चला कॅमेरा बरोबर आता आपला टॉसच्या दिशेने जातो जिथे सन्माननीय अतिथी माजी नगरसेवक वैभव पाटील साहेब, समाजसेवक विशाल पाटील साहेब, समाजसेवक विजय दादा पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस वालके स्पोर्ट्स आणि 2020 टॉस जिंकला 2020 संघानं. आज जयेश पाटील काहीतरी वेगळ्या मूडमध्ये आहेत. पहिला मॅच देखील त्यांनी जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करण्याचं डिसिजन घेण्यात आलेलं आहे.
थँक्यू. चला चला क्षेत्ररक्षण लावा. कॅजिटन डिसोजा साहेबांचा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेन आदरणीय विजयदादा पाटील यांना विनंती असेल. हार्दिक कॅमेरामॅन आपण सन्मान करतोय निलेश वालके साहेब. कॅजिटन डिसोजा साहेबांचा सन्मान केला जातोय. समाजसेवक आहेत. मी विनंती करेन आदरणीय विजयदादा पाटील आणि निलेश वालके साहेब समाजसेवक आपल्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहेत. कॅजिटन डिसोजा साहेब यांचा हा सन्मान होतोय. समाजसेवक आहेत. या स्पर्धेसाठी आपल्याला त्यांचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद असतील साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅच सुरू आहेत. लक्ष जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 20 धावांचं टार्गेट असणार आहेत. 20 धावा मैदानाच्या आतमध्ये करायच्या. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. कॅमेऱ्याचा आमचा अँगलही जातोय सध्या मैदानाच्या दिशेने. फोकस देखील पाहायला मिळणार आहेत. या मॅच मध्ये 20 धावेचं लक्ष असणार आहे. चला 20 धावेच्या लक्षाचा कसा पाठलाग केला जाईल याचं अगदी समालोचन पोहोचवण्यासाठी तुमच्या आपल्या कमेंट्री बॉक्स मध्ये एक जुनं जाणतं समालोचक म्हणून आणि एक क्रिकेटपटू म्हणून एक 40+ क्रिकेट म्हणून खेळणारा खेळाडू परंतु सध्या व्यस्त कार्यक्रमामध्ये व्यस्त बिझी असल्या कारणामुळे आपल्या कार्यक्रमातून आपल्या शेड्यूल मध्ये आपलं समालोचन पोहोचवण्याचं काम करतील आदरणीय विजयदादा पाटील. हॅलो हॅलो. आचोले प्रीमियर लीग 2025 वर्ष चौथे या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस. सामना मैदानात सुरू आहे तो फ्रेंड्स 11 वर्सेस आदित्य 11. प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड्स 11 यांनी 19 धावा केल्या होत्या. 20 धावांचं एक छोटंसं लक्ष म्हणजे 18 चेंडू आणि 20 धावा करायचे आहेत त्या आदित्य 11 संघाला. सलामी आदित्य 11 माफ करा आदित्य 11चे संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज कृपया लवकर मैदानात पाठवायचे आहे. आज 2 सामने अजूनही वाढणार आहेत. 2 सेमीफायनल्स आणि एक अंतिम फेरीचा सामना असे 3 सामने वाढणार आहेत. तर आपल्याला लवकर सामने संपवावे लागतील. कृपया आदित्य 11 आपले सलामीचे फलंदाज पंचांनी ताबडतोब त्यांना बोलवायचं आहे. टाइम लिमिट द्यायचं आहे. 3 षटकांचा खेळ हा 15 मिनिटात संपला पाहिजे. संघाचे कर्णधार सुमित पाटील. अठरा चेंडू 20 धावा. सलामीला येत आहेत दोन्ही सलामीचे फलंदाज संदीप आणि मनोज. 18 चेंडू 20 धावा. आचोले प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस. सुमित पाटील गोलंदाजी करतील. कोण आयकॉन तो आयकॉन वर्सेस आयकॉन. सुमित पाटील वर्सेस संदीप. बघा ऑफ साइडला एक शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट कव्हर आणि डीप लॉंग ऑफ दरम्यान सुमित यांचा पहिला चेंडू भिरकावून दिला. बघूया झेल होतोय की नाही आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद. थर्ड अंपायर घेतलेला आहे नो बॉल साठी. हाईटचा नो बॉल. पहिल्या चेंडूवर 9ची दाद मागितले खेळाडूकडून. गडी बाद झालाय. बघूया पंच काय इशारा देतोय. लगेच सांगून टाकायचं काय असेल ते एक्स वाय झेड. टाइमपास नाही लावायचा. नाही ना. गडी बाद. फेअर डिलिव्हरी आहे. गडी बाद. पहिल्या चेंडूवर बळी मिळवतोय तो संघाचा आयकॉन खेळाडू सुमित पाटील. जिंकण्यासाठी 18 चेंडूत 20 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. नक्कीच. आणि विजेता 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एकतर थर्ड अंपायरनं ज्यावेळी रेफर केलं त्यावेळी थोडंसं पाहिजे होता तो पण ज्या रेषेच्या पुढे होता. त्यामुळे कदापि जर लाईनवरती थोडंसं असतं लाईनच्या मध्ये असतात तर कदापि तो हाईट मिळू शकला असता. पण थोडा पायी पुढे होता आणि बॉल ज्यावेळी रिलीज ऑफ द डिलिव्हरी होतो ना त्यावेळी तो बॉल थोडा खाली येत असतो.
म्हणजे वरून येणारा बॉल थोडा खाली येत होतो आणि तो बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. त्यामुळे आमच्या गौरवनं दूध का दूध और पाणी का पाणी ह्या सर्व काही गोष्टी क्लिअरिफिकेशन दाखवण्याचा प्रयत्न सध्या लाईव्ह 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून झालेला आहे आणि पहिल्या बॉलवरती आलाय विकेट. 20 धावेचं लक्ष आहे. दादा काय वाटतंय हा मॅच रंगेल का? मॅच पहिल्या षटकाचं जर आपण बघितलं पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. सामन्यात थोडीशी चुरस निर्माण होते. आव्हान असं काय फार अवघड नाही आहे. 18 चेंडू 20 धावा म्हणजे काय तसं आव्हान अवघड नाही आहे. ह्याच मैदानावर काल 18 चेंडू जवळजवळ 52-62 अशा धावा कुठलेल्या होत्या. 85 धावा हे 4 षटकात कुठलेल्या होत्या. 18 चेंडू आणि माफक असं आव्हान आहे. 18 चेंडू 20 धावा. परंतु संघाचा आयकॉन खेळाडू सुमित पाटील पुन्हा एकदा तयार. पहिला मराठी जाऊ दे. सुमित पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. राईट मोर द विकेट कॉमेंट्रीच्या दिशेने गोलंदाजी करतोय. आपल्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन जातोय. तो नवीन फलंदाज शॉट ऑफ लाईन चेंडू विरकावून दिलाय. चेंडू जातोय डिस्क स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण होतोय सुरेख असं. थ्रो येतोय दरम्यान. एक धाव सहजगत्या पुरा करतात. एका धावेने संघाचं खातं उघडते. संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 1 धावा. अजूनही 16 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. आदित्य 11 पुन्हा एकदा सुमित ऑन साइडला बघा. एक शॉर्ट फाईन लेग डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट डीप लॉंग ऑन आणि डीप वाईडिश मिड विकेट असे 4 खेळाडू सीमारेषेवर. दरम्यान पुन्हा एकदा सुमित राईट मोर द विकेट आणि यावेळी चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर हलकासा खेळून काढतोय. शॉर्ट टर्नमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. सहजगत्या पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज. आपलं स्वतःचं खातं उघडतोय. संघाला नेऊन ठेवतोय 2 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या होती ती 2 1 गडी बाद. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या आहे ती 2 1 गडी बाद. पुन्हा एकदा सुमित पुन्हा एकदा 5-6 पावलांचा स्टार्ट. यावेळी शॉट ऑफ लाईन चेंडू भिरकावून जातोय. चेंडू येतोय कव्हरच्या दिशेने. चेंडूच्या पाठीमागे धावतोय कव्हरचा खेळाडू. जिथपर्यंत फील्ड होतोय 1 धाव पूर्ण केले. दुसरी धावी पूर्ण झालेली आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची वाढती धावसंख्या होते ती 1 गडी बाद 4. 4 चेंडू 4 धावा आणि 1 गडी बाद असं हे विश्लेषण सुमित पाटील यांच्या या पहिल्या षटकाचं. दरम्यान फलंदाजीवर आहे तो सोमनाथ. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू येतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला येतोय सिंगल रोखण्यासाठी. दरम्यान सुमित यांचा हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय. विरकावतोय चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा विचार मात्र आणला होता मनात परंतु नकार दिलाय तो नॉन स्ट्राईकच्या खेळाडूंना. या एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 5. अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 13 चेंडू 15 धावा. सुमित आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. मनोज सुमित टू मनोज आणि यावेळी सुरेख असा चेंडू खोल टप्प्याचा चेंडू खेळून काढतायत पॉइंटच्या दिशेनं. 1 धाव सहजगत्या पूर्ण पहिलं षटक संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 6. म्हणजे आत्ता उरलेले आहेत 12 चेंडू आणि 12 चेंडू धावा आहेत त्या करायच्या आहेत त्या 14. 12 चेंडू 14 धावा. 12 चेंडू 14 धावेची गरज. आणि विजयदादा क्रिकेटचा खेळ असा आहे ना की ज्यावेळी तुम्ही एखादी लीगच्या स्टेजेसच्या मॅचेस खेळतायत मग तिथे नेट रन रेट तुमचा खूप महत्त्वाचा असतो. कधी कोणाला कधी मॅच संपवायचे आहेत. 1 षटकामध्ये संपवायचे आहेत, 2 षटकामध्ये संपवायचे आहेत की क्लोजअप घेऊन जायचे आहेत. सध्या मैदानावरती फ्रेंड्स 11ला इथून हा मॅचमध्ये परफॉर्मन्स ज्या प्रकारे बॅटिंग करायची होती तितकी नाही करू शकले. आदित्य 11कडे संधी आहे असं नाही की संधी नाही आहेत पण त्यांना नेट रन रेट बेस करण्यासाठी कमीत कमी बॉलमध्ये मॅच संपवण्याचा प्रयत्न व्हायला हवा आणि जास्तीत जास्त बॉल ठेवण्याचा प्रयत्न केलात तर कदापि तो फायदा होईल टीम आदित्य 11ला. नवीन गोलंदाज येतोय तो अमित. राईट मोर द विकेट. 10-12 पावलांचा स्टार्ट. यावेळी चेंडू खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईडचा इशारा अतिरिक्त धावेचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या होते ती 1 गडी बाद 7. आता मात्र 12 चेंडू आणि 13 धावा. तर हा जो सामना आहे तो फ्रेंड्स 11 साठी जिंको किंवा मरू अशा परिस्थितीतला आहे. शेवटचा सामना आहे त्यांचा. आतापर्यंत ह्या स्पर्धेत त्यांनी 2 पराजय त्यांचे झालेले आहेत, 1 विजय मिळवलेला आहे आणि हा शेवटचा सामना सध्या खेळतायत. पुन्हा एकदा अमित
यावेळी पुन्हा एकदा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या होतय ती 8. पहिले दोन्ही चेंडू वाईटच्या रूपाने फेकलेले आहेत ते अमित यांनी. धावसंख्या 8, 1 गडी बाद. आता मात्र 12 चेंडू आणि 12 धावा. प्रत्येक चेंडू मागे धाव घ्यायची आहे. पुन्हा एकदा अमित तो मनोज. आणि यावेळी सूर्य कसा खेळून काढलेला चेंडू जातोय कार्पेट दिशेने, मिड विकेटच्या दिशेने सुमित स्वतः येतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं मिस होत आहे. 1 धाव घेतलेले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 धावाने संघाची वाढती धावसंख्या होते ती 1 गडी बाद 10. आता मात्र 11 चेंडू आणि 10 धावा करायच्या आहेत. यानंतरचा जो सामना आहे दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. 20-20 या संघांना नाणेफेक जिंकून मला वाटतं सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पुन्हा एकदा आणि यावेळी भिरकावून देण्याचा प्रयत्न, हवे चेंडू झेलच्या खाली येतोय आणि सुरेख कसा झेल. संघाचा आयकॉन खेळाडू सुमित पाटील. आता मात्र 9 चेंडू आणि 9 धावा. तीन रन आले. हा हा बरोबर. आता किती पाहिजे? 2 वाईट टाकले. 2 वाईट आणि 2 डबल आले ना, 4 झाले. 9 पाहिजे ना. 10 बॉल 9. हा 10 बॉल 10 चेंडू आणि 10 धावा. नवीन फलंदाज येतोय राजू. सामोरं जाईल तो प्रशांत यांना. अमित यांना माफ करा. अमित पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धाव मिळते. मला वाटतं या षटकातला हा तिसरा अतिरिक्त वाईटच्या रूपात धाव मिळते ती समोरील संघाला. संघाची धावसंख्या होते ती 11 ना. 11, 2 गडी बाद. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता पाहिजे त्या 9 धावा. काहीसा स्वेअर मारा होतोय तो अमित यांच्या रूपानं. अमित पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. यावेळी चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. यष्टीरक्षक स्वतः मात्र धावतोय. ओव्हरथ्रो होतोय एका जागेवर. बघूया दुसरी धाव घेत आहेत की नाही. दुसरी धावी घेतलेली आहे आणि दरम्यान बॅकअप होतोय तो लॉंगॉनचा खेळाडू यांच्यातर्फे. आणि अजून आणि मला वाटतं 3 धावा घेतलेल्या आहेत. आणि असं वाटतंय की सामना सोडून दिल्यासारखा वाटतंय तो फ्रेंड्स 11 संघाकडून. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 14. आता मात्र 6 धावांची गरज. 9 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा अमित राईट अमाउट द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि यावेळी क्लीन बोल्ड होतोय. यष्ट उधोटल्या जात आहेत आणि हा तिसरा गडी बाद होतोय. जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज. 8 चेंडू आणि मला वाटतं नवीन फलंदाज येतोय मास्टर संघाचा. एक जबरदस्त असा खेळाडू चंद्रकांत दळवी. वय वर्ष 52. परंतु आजही त्यांचा फिटनेस तुम्ही बघाल तर वाखाणण्याजोगा आहे त्यांचा फिटनेस. स्वतः गोलंदाज आहेत. मास्टर संघात फलंदाजी सलामीला फलंदाज येतात तेच चंद्रकांत दळवी या मैदानावर. जिंकण्यासाठी संघाला 8 चेंडूत 6 धावांची गरज आहे. यानंतरच्या बॅट नाही दे तुम्हाला. तुमच्या बॅटात कशा हरवतात, चाव्या कशा हरवतात मला ते समजत नाही. हा चौधरी हरवलाय. व्हेरी गुड. मॅच आहे तुमची आता. आठ चेंडू 6 धावा. आता फलंदाजीला आले ते चंद्रकांत दळवी. सामोरे जातील ते अमित यांना. 8 चेंडू 6 धावा. मैदानात थोडीशी हवा फलंदाजाला साथ देते आणि यावेळी चेंडू भिरकावून दिला. सुमित यांच्या हातात येतोय आणि मला वाटतं फलंदाज बाद.
धन्यवाद. सुरेख असं संगीताचा आपण इथे आस्वाद घेतोय. दरम्यान या षटकातला शेवटचा चेंडू मला वाटतं आणि हॅट्रिकवर आहे तो गोलंदाज अमित. जर का त्याने हॅट्रिक घेतली तर या स्पर्धेतली ही पहिली हॅट्रिक असेल. 7 चेंडू 6 धावा, 7 बॉल्स अँड 6 रन्स टू नीड. अमितांचा हा चेंडू आणि यावेळी चेंडू विरकावून दिला. मिड विकेटच्या डोक्याच्या वरून जातोय चेंडू. 1 धाव सहजगत्या पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धाव्यांचा बघूया पूर्ण करतायत की नाही. नाही, 2 धावा घेतल्या. तिसरी धावी पूर्ण करतायत. अतिशय गचाल मारे 4थी धाव घेतील. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा घेतलेल्या आहेत आणि आता मात्र जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात 6 चेंडू आणि 2 धावा. नाही, सुरुवातीला आबाधोबी किंवा लगोरीचा खेळ जसा खेळायचो ना तसा लगोरीचा खेळ सुरू आहे. तो त्याच्या मारतोय, तो त्याच्या मारतोय. लगोरीचं जसं प्रात्यक्षिक नव्हतं ना तसा लगोरीचा खेळ सुरू आहे. आता बाकी गोलंदाज सांगतो नक्की करायचं तरी काय, अमित सांगतो करायचं तरी काय. मी एवढी मेहनत करतो, बाकीचे खेळाडू जर असं करत असतील मग टीम जिंकू शकत नाही. तिथून भरपूर काही गोष्टी घडल्या होत्या या षटकामध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये इंटरेस्टिंग आहेत. घरी जाऊन पाहू शकता 6 सीटरला मैदानावरती नक्की तुम्ही काय केलं होतं. 18 धावा 4 गडी बाद, 2 ओव्हरचा खेळ संपल्यात. 6 बॉलमध्ये आता विजय दादा 2 धावेची गरज आहे. शेवटचा षटक, शेवटच्या षटकात 2 धावा आहेत. भूषण स्वतः येतोय. 6 चेंडू 2 धावा. भूषण राईट ऑफ द विकेट आणि यावेळी चेंडू डोक्याच्या वरून मारलेला आणि हा षटकार पहिलाच चेंडूवर षटकार मारलेला आहे आणि विजय प्राप्त केलेला आहे. आणि मला वाटतं या स्पर्धेतून बाद होणारा पहिला संघ असेल तो फ्रेंड्स 11. का फ्रेंड्स 11 हा संघ या स्पर्धेतनं बाद होतोय. आतोले प्रीमियर लीग 2025 मध्ये या स्पर्धेत त्यांनी भाग घेतल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. 4 सामन्यात त्यांनी 3 पराजय आणि 1च विजय प्राप्त केला. या कारणास्तव तो या स्पर्धेतनं बाद होतो. बाद होणारा पहिला संघ यानंतर वालके स्पोर्ट्स आणि 2020 या संघांमध्ये होईल. कृपया मैदान खाली करायचंय. फ्रेंड्स 11 संघाला विनंती असेल त्यांनी मैदान खाली करायचंय प्लीज. चला, चर्चा जी काही आहे ती आता मैदानाच्या बाहेर करा ही विनंती असणार आहेत. या झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे त्या खेळाडूनं 1 विकेट मिळवलाय, चांगली गोलंदाजी केली. प्रत्येक मॅचमध्ये तो मात्र चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळालं. प्लस त्यानं फिल्डिंग चांगली केली आहेत, कॅचेस कॅरी केल्यात. त्यामुळे या मॅचचा ही जयेशदादा पाटील यांना पण पाहतायत आणि समोर वालके स्पोर्ट्सचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पुण्यात आम्ही मान्यवरांना इन्व्हाइट करू पण या मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे.